Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. माझ्या सर्व महाराष्ट्र ज्युडिशरी ॲस्पिरंट्सला बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा फॉर द JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2022 जी की 9 सप्टेंबरला म्हणजे परवालाच कंडक्ट होणार आहे. सर्वात आधी सांगायचं झालं तर व्हॉट टू डू और व्हॉट नॉट टू फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स हा सगळ्यात मोठा आत्ताचा सध्या सगळ्या स्टुडंटला पडलेला प्रश्न आहे. येस, आणि सगळ्यांना या लेक्चरची खूप वाट बघत होते सगळे की मॅम प्लीज काय करायचं, एक थोडीशी स्ट्रॅटेजी सांगा. सगळ्यांचे रिव्हिजन्स झालेले आहे, सगळ्यांचे क्लासेस करून झालेले आहे, सगळ्यांचा अभ्यास आता झालेला आहे. ॲट दी एंड ऑफ द डे असं म्हणू शकतो आता आपण की आता पुढे काय. यामध्ये 3 क्रायटेरिया असतात, त्या एक्झामिनेशनला तर आपण इथे डिस्कस करणारच आहोत. मी खूप जास्त वेळ कुणाचाही घेणार नाही आहे बिकॉज आय नो की आता सध्याचा जो टाईम आहे तो सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे. पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून, ह्याही तुम्हाला लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे, ज्या की गाईडलाईन्स आहे MPSCच्या. सर्वात आधी तुम्हाला जे की तुमचं आधार कार्ड कलर जेरॉक्समध्ये घेऊन जायचं आहे सेंटरवर. त्यानंतर तुमची हॉल तिकीट जे आहे ते कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही दोन्हीपैकी एक नेऊ शकता. त्यानंतर 2 ब्लॅक बॉल पेन तुम्हाला ठेवायचे आहे. पेनमध्ये कुठल्याही प्रकारे खूप शार्प पिन पॉईंटचा पेन तुमचा नसायला हवा की तुम्हाला OMR शीटमध्ये सर्कल गोल करायला वेळ लागेल किंवा तो पेपर फाटेल, किंवा खूप मोठ्याही पिन पॉईंटचा पेन नसावा की तो सर्कलच्या बाहेर जाईल. एक साधारण सेलो पेन तुम्ही 2 ब्लॅक, ब्लूची गरज अजिबातच नाही आहे. ब्लॅक पेन तुम्ही 2 सोबत ठेवू शकता. स्केल किंवा अशा काही सगळ्या गोष्टी हे आपल्याला कुठेही लागत नाही. स्केल पेन्सिल याचं काहीही काम आपल्याला नसतं. त्यामुळे फक्त 2 पेन, तुमचं ओरिजिनल आधार कार्ड किंवा जे अनेक या व्यतिरिक्त आधार कार्ड व्यतिरिक्त जे काही ओळखपत्र आहे ते तुम्ही ओरिजिनल सोबत ठेवायचं आहे. त्याची 1 किंवा 2 जेरॉक्स तुम्ही कलरच्या सोबत ठेवू शकता. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला प्रॉपरली सोबत ठेवायचं. तुम्ही आजच ते बॅगमध्ये पॅक करून ठेवून द्या. त्यानंतर मॅम 8:30ला पोहोचणं गरजेचं आहे का? येस, डेफिनेटली 8:30ला तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. किंवा कारण काय असतं, काही जर अडचणी आल्या तर तुम्हाला उशीर व्हायला नको आहे. आता मला काल एक फोन आला की मॅडम माझं जे आहे ते हॉल तिकीटवर नाव थोडंसं चुकीचं दाखवत आहे, फॉर्म भरण्यामध्ये ते चुकीचं आहे. जर तुम्हाला स्पेलिंगमध्ये किंवा आधार कार्ड किंवा कुणाही ओळखपत्रामध्ये तुमचं स्पेलिंग वेगळं आहे किंवा मग तिथे काही ॲरिथमेटिकल मिस्टेक्स वगैरे झालेले असेल हॉल तिकीट्स किंवा फॉर्ममध्ये, तर प्लीज तुम्ही आधार कार्ड किंवा जेही ओळखपत्र सोबत नेत आहात, हॉल तिकीट सोबत नेत आहात, त्याबरोबर एक प्रिंट जी आपण MPSCला ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता त्याची एक प्रिंट सोबत ठेवा. म्हणजे हे सादर पुरावे राहतील की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही MPSCला दिलेल्या आहे. जे काहीही इश्यूज अराईज होतील तर त्यामध्ये तुम्हाला इथे सॉल्व्ह होण्यास मदत होऊ शकते जर तुमची ॲप्लिकेशन फॉर्मची जे प्रिंट तुमच्यासोबत असेल. तर जर अडचणी असेल, कुठे काही चुका असेल हॉल तिकीट्समध्ये, आधार कार्ड किंवा अनेक ओळखपत्रांसोबत तुमचा हॉल तिकीट मॅच होत नाही आहे, कुठे ना कुठे स्पेलिंग मिस्टेक आहेत, तर ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही सोबत ठेवायला हरकत नाही. ही सेकंड थिंग. यानंतर ह्या जे सगळे कागदपत्र व्यवस्थित ठेवा, पेन सोबत ठेवा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचे. सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला जेव्हाही OMR शीट हातात येणार आहे तेव्हा तुम्हाला आधी ते भरण्यासाठी फॉर्म वेळ दिलेला जातो. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण जे नाव लिहितो आहे परीक्षेचं, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर 2022, तर आता इथे लक्षात ठेवायचं आहे 2022 हे एक्झाममध्ये येणार आहे. 2023 कुणीही टाकायचं नाही पहिले तर, कारण आपल्या आता 2023 लिहिण्याची सवय झालेली जरी असेल तर ही एक्झाम 2022ची आहे. त्यामुळे मुख्यत्वे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हाही पेपर येणार आहे तुमच्याकडे तर तुमच्या ज्या हॉल तिकीट्सवर एक्झामिनेशनचं नाव ॲज इट इज तुम्ही मराठीतनं लिहू शकता किंवा तुम्ही इंग्लिशमधनंही लिहू शकता. पण हॉल तिकीटवर जे एक्झामिनेशनचं नाव येणार आहे 2022, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर 2022 ही न्यायाधीश प्रथम दंडाधिकारी परीक्षा, असंच असंच तुम्ही मराठीतनं लिहू शकता, नो प्रॉब्लेम. किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहाल तरी 2022 तुम्ही कनेक्ट करा, 2023 नाही. रोल नंबर किंवा तुमचं नाव, जर तुमचं नाव जसं की माझं गावंडे पल्लवी, जसं की सरनेम मी पहिले लिहिते, आता हॉल तिकीटवर जर सरनेम पहिले असेल तर तुम्ही ते सरनेम पहिले लिहावं. कॅपिटल लेटर्समध्ये सर्व व्यवस्थित नाव, खोडाखोड तुम्ही OMR शीटवर अजिबात करायची नाही आहे. प्रॉपरली शांतपणे ही OMR शीट तुम्हाला भरायची आहे. रोल नंबर तर चुकला नाहीच पाहिजे, परीक्षेचं नाव चुकलं नाही पाहिजे, परीक्षेचा कोड चुकला नाही पाहिजे, परीक्षेचा सेंटर कोड चुकला नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारे चुका OMR शीटमध्ये व्हायला नको. त्यानंतर साईन कुठे करायची काय नाही हे जर तुम्हाला कॅन्डिडेट साईन सगळं लिहिलेलं असतं तरी नाही समजलं तर तिथे जे काही इन्व्हिजिलेटर्स आहेत त्यांना विचारा प्लीज. कुठल्याही प्रकारे चुका OMR शीटमध्ये व्हायला नको, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जेव्हा पेपर येतो तेव्हा आधी जो कोणताही सेट तुम्हाला पेपरचा आला तो तुम्ही OMR शीटमध्ये टाकायला विसरू नका किंवा चुकीचा टाकू नका.
सेटचा जर ते ABCD तर तुम्ही एच्या जागी CB काही टाकलं तर तुमचा पेपर चेक होत नाही, अजिबातच नाही. रोल नंबर चुकीचा असला तर पेपर होत नाही. एक्झॅक्टली जी काही ही सिग्नेचर तुम्ही हॉल तिकीटवर दिसतीये तुम्हाला त्याच प्रकारे तशीच सिग्नेचर करा. उगी ही तिकडे वेगळी इकडे वेगळी असं काही करू नका. ह्या चुकांमुळे भरपूर जणांचे रिझल्ट येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता क्रायटेरिया लक्षात ठेवायचा आहे. सेंटरवर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं नाही. सगळ्यात आधी घाबरल्यामुळेच जास्त चुका होतात. घाबरलं नाही तर चुका होतच नाही. हे महत्त्वाचं आहे. हे सांगणं तुमच्याशी डिस्कस करणं अत्यंत गरजेचं होतं. कारण की जे ही नवीन ॲस्पिरंट्स आहे जे पहिल्यांदा MPSCचे एक्झाम देत आहेत त्यांना हे कळणं अत्यंत महत्त्वाचं. बिकॉज एक्सपेरिमेंटली किंवा प्रॅक्टिकली त्यांनी ही एक्झाम दिलेली नाही आहे. ॲट दी एंड पेपर झाल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स सोडवले, किती प्रश्न सोडवले ह्या सगळ्याचे काउंटिंग करून प्रॉपरली तुम्हाला तिथे काउंटिंग OMR शीटमध्ये लिहायची असते. ठीक आहे, तर तीही तुम्ही प्रॉपरली लिहा. वेळ असतो मोजून तुम्हाला ते लिहिता येतं. परीक्षेचा वेळ हा 2 तास आहे. 100 प्रश्न आहे आणि द टाईम इज व्हेरी सफिशियंट, मोर दॅन सफिशियंट फॉर द अदर एक्झामिनेशन. जर आपण कम्पॅरिझन केलं तर सो कम्पेअर टू अदर एक्झाम आपल्याला टाईम चांगला आहे. कारण आपल्याला मॅथमॅटिक्स वगैरे काही कॅल्क्युलेशन्स किंवा लॉजिकल रिझनिंग नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथे इझिली हा टाईम मॅनेजमेंट करू शकता. बट ओव्हर कॉन्फिडन्स कामाचं नाही आहे. मी अर्ध्याच तासात पेपर सोडवतो, माझा सगळा अभ्यास झालेला आहे, मी एकच तासात मला अर्धा तास असं काहीही करायचं नाही आहे. पर्टिक्युलरली आपल्याला 2 तास टाईम दिलेला आहे. तो प्रॉपरली 2 तास टाईम आपण पूर्णपणे यूज करायचा आहे. त्याचा पूर्ण आपण फायदा घ्यायचा आहे. आता पेपरला सोडवण्यास सुरुवात कशी करायची? पहिलाच प्रश्न आला आणि तो मला येत नाही, माझं कॉन्फिडन्स डाऊन, असं काहीही नसतं. पहिला प्रश्न जरी आला नाही तरी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करायला 2 ते 3 मिनटं घालवू नका. तुम्हाला वाटत असेल येतो तर ठीक, नाही येत असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जा. असं करत तुम्हाला जे आधी प्रश्न येतात ते पहिले सोडून घ्या. याचा अर्थ मी असं म्हणत नाही आहे की टिक करा आणि मग नंतर शेवटच्या 15 मिनिटामध्ये गोल गोल अजिबात नाही. जो गॅरंटी आहे तुम्हाला की 100% हा माझा प्रश्न बरोबर आहे त्याला लगेच त्या नंबरवर तुम्हाला सर्कल राऊंड करायचं आहे. आधी टिक करून नंतर शेवटच्या 15 मिनिटामध्ये जर केलं तर अशा भरपूर विद्यार्थ्यांचे रिझल्ट गेले, त्यांची एक लिंक तुटली की सगळे प्रश्न चुकतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आधी पेपरवर टिक करून शेवटच्या 15 मिनिटामध्ये तुम्ही गोल करायचं नाही आहे सर्कलला. जो प्रश्न योग्य वाटतो 100% त्याला सोडून घ्यायचं. आता असे प्रश्न तुम्ही अनेक जेवढे येतात 50, 60, 40 वॉटेवर 20 जरी आले तरी काही हरकत नाही, पण परफेक्ट येणारे प्रश्न सोडवा. नंतर कॅल्क्युलेट करा की आता मला पुढे कसं जायचं आहे. हे तुम्हाला ॲट दी टाईम करावं लागेल. सगळ्यात मोठं मिथ असतं दॅट इज की सेंटरवर गेल्यानंतर की आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं 80 सोडवायला, यावेळेस 114 जागा आहे. आमच्या एका फ्रेंडनी सांगितलं, कोणीतरी JMFC झाले त्यांनी आम्हाला सांगितलं. मी फ्रँकलीच बोलते की 70 सोडवायला 70च्या खाली यायचंच नाही, असं काहीही नसतं. आत्ता सध्या मीही आणि तुम्हीही कोणीही सांगू शकत नाही की पेपर कसा येणार आहे. ओके, आपण नाही सांगू शकत. वी कॅन नॉट इमॅजिन ऑर यू कॅन प्रिझ्युम इट की पेपर सोपाच येईल किंवा अवघडच येईल. त्यामुळे हा जो स्कोर आहे तो पेपरवर डिपेंड करतो. एकदा पेपर तुमच्या हातात आला की मागच्या जे 3 वर्षामध्ये किंवा आता तुम्ही माझ्याकडे ज्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत त्यामध्ये कंपॅरिझन तुम्हाला करायचं आणि एक कम्पेअर करून तुम्हाला काय करायचं आहे की सपोज आता 2019चा पेपर घेऊया. तो पेपर जवळपास 30% चुकीचा होता. जर तो चुकीचा पोर्शनचा सोडला तर त्या प्रकारचा जर पेपर आला अवघड तर 114 जागानुसार खूप 50 ते 55पर्यंत रिझल्ट लागण्याची कॅपॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी असते. मी ही आता तुम्हाला डायरेक्टली नाही सांगू शकत, बट एक अंदाज असतो. ठीक आहे, तर मग तुम्हाला जर वाटत असेल की यस अरे मी तर फक्त 30 प्रॉपरली सोडू शकलो, मग आता तुम्हाला 50-55पर्यंत कंटिन्यू करायचं, कारण पेपर खूपच अवघड दिसतोय. तुम्हाला 20-30च्या पलीकडे क्वेश्चन येतच नाही आहे, यायलाच तयार नाही. सोडवून पण काय करणार, नाही तरी ते निगेटिव्हमध्ये जाणार आहे. त्यामुळे ना कंट्रोल करा थोडंसं, पण तसा पेपर येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 2020चा जर पेपर बघितला आपण तर तो ॲव्हरेज होता, म्हणजे अवघड पण नव्हता आणि सोपा पण नव्हता. त्यावेळेस आय थिंक सो 69 समथिंग किंवा 67ला हा रिझल्ट लागला होता. 70 to 74 समथिंग वॅकन्सीज होत्या. 70 to 74ला ॲव्हरेज पेपरवर जर इथे 67 किंवा 70च्या आतमध्ये रिझल्ट लागत असेल तर आता जागा 114 म्हणजे जवळपास दुप्पट जागा आपल्याकडे आहेत. क्लिअर. तर मग आता आपण तसा जर पेपर आला ॲव्हरेज पेपर तर आपण 65 to 65 दरम्यान, 65 म्हणजे हायेस्ट स्कोर 65 to 67 इतका पकडू शकतो अंदाज. तेही मी तुम्हाला कन्फर्म सांगत नाही आहे कारण पेपर यायचा आहे.
सो मीही तुम्हाला काही डायव्हर्ट करत नाही आहे की इथपर्यंत सोडवा. मी तुम्हाला एक ॲनालायझेशन्स देते आहे की तुम्ही इमॅजिन करायचे किंवा तुम्ही ठरवायचे पेपर पाहिल्यानंतर अरे कसं आहे, जागा किती आहे, मी कुठपर्यंत जायला पाहिजे. आता ह्या गोष्टी मग ॲव्हरेज पेपर आला तर 65 to 67 आपण कटऑफ घेऊन चालूया आणि मग 50 जर तुम्हाला 45-50 जर योग्य प्रकारे आले आन्सर आता मग नंतर 20 तुम्ही 15 ते 20वर एक रिस्क घेऊ शकता की यस मला 70% 80% माहिती आहे आणि मी सोडवण्याचा प्रयत्न करू शकता पुढच्या 1 तासामध्ये. सोपा पेपर आला तर मे बी एक तुम्ही 70 72 75च्या ॲव्हरेजमध्ये पकडा आणि सोपा पेपर आला तर तुम्हाला जेवढेही स्कोअर करता येईल तेवढा तुम्ही इथे करू शकता. मी अजिबातच म्हणणार नाही की 80पर्यंत सोडवा 70पर्यंत सोडवा, कारण हे लॉजिकच नसतं. कोणत्याही विद्यार्थ्याची प्रत्येक विद्यार्थ्याचं रिव्हिजन वेगळं आहे. यामध्ये खूप सारे विद्यार्थी एक तर फर्स्ट अटेम्प्टवाले पण असतात, 4-4 5-5 वेळा इंटरव्ह्यू जाऊन आलेले असतात, 4-4 5-5 वेळा मेन्सवर जाऊन आलेले असतात, खूप जास्त हुशारही असतात, खूप मीडियमही असतात. त्यामुळे मी कोणाला पर्टिक्युलरली नाही सांगू शकत की 70 सोडवा किंवा 80. तिथे जा, पेपरचं ॲनालायझेशन करा, सोडवता तुम्हाला कळेल की मला एवढे आले म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता इथून पुढे मला किती सोडवायचे आहे, जागा किती आहे, हेचं ॲनालायझेशन तुम्हाला तिथे ॲट द प्लेस अँड ॲट द टाईम ऑफ द एक्झामिनेशन करावं लागतं. तर हा झाला तुमचा किती सोडवायचे मॅडम, कसं सोडवायचे, कट ऑफ लिस्ट काय लागेल एक्सेट्रा एक्सेट्रा. आता ही कट ऑफ लिस्ट काय लागेल ते उद्या पेपर झाल्यानंतर परवा आपण डिस्कस करणार आहोत. एक अंदाज की यस असा पेपर होता, कट ऑफ लिस्ट कुठपर्यंत लागू शकते, आता ते नाही सांगता येणार एक्झॅक्टली. सो हाही एक मुद्दा आहे की किती सोडवायचे काय. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर डोक्यातनं काढून टाकल्या तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला किती येतं परफेक्टली, तुम्हाला तुमचा अभ्यास किती आहे याच्यावर डिपेंड करतं. तुम्ही कुठपर्यंत जायचे तुम्हाला तुमचं माहिती आहे. मी जर एक्झाम देत असेल तर मला कुठपर्यंत जायचं आहे माझं मला माहिती आहे, प्रत्येकालाच माहिती आहे की मला कुठपर्यंत जायचं. फक्त मी तुम्हाला एवढं सांगू शकेल की माइंडवर कंट्रोल करायचं, कारण निगेटिव्हमध्ये जायचं नाही. जर तुमच्या 70 एक्झॅक्टली बरोबर असेल ना तर उगीच हिंमत करू नका की मी अजून 20 सोडवतो, 90-95पर्यंत जातो आणि मग ते जर निगेटिव्हमध्ये गेले तर तुमचा स्कोअर सरळ 60वर येईल आणि 60वर रिझल्ट लागण्याची शक्यता नसते. सध्या तरी नाही आहे. आता सध्या जर कॉम्पिटिशन बघितलं आपण तर सध्या नाही आहे 60वर रिझल्ट लागण्याची शक्यता. सो उगीच येत आहे तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, इथं ओव्हर कॉन्फिडन्सला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं एनी प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये. कारण ही जी एक्झामिनेशन आहे ती ॲनालाइज करण्यासाठी की तुमचा अभ्यास किती आहे आणि तुम्ही कंट्रोल किती करू शकता माइंडवर. ही एक्झामच तशी असते. त्यामुळे फक्त अभ्यास असणं गरजेचं नाही तर हाऊ टू कंट्रोल अवर माइंड, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हेही इम्पॉर्टंट आहे की जे येत नाही त्यात हिंमत करूच नका. जे मला येतच नाही त्यात हिंमत करायची नाही आहे. जर मला 70 ते 72पर्यंत खूप चांगला स्कोअर येत आहे तर स्किप इट. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात आधीचा रेशो जर असेल तुमचा प्रश्न सोडवण्याचा तर जे येत आहेत ते पहिले सोडवून टाका 1 तासामध्ये. 1 तास पूर्ण येत आहेत त्या प्रश्नांना यूज करा. असं नाही आहे की येत आहे म्हणून पटापट टिकटाक केले आणि मग तेच चुकले येणारे, असंही होऊ नये. त्यामुळे पूर्णपणे 1 तास तुम्ही येणाऱ्या क्वेश्चनसाठी यूज करा आणि 1 तास किंवा समोरचा जो अर्धा तास आहे किंवा पाऊण तास आहे जे की थोडेफार तुम्हाला डाऊट्स आहे त्यावर विचार करावा लागणार आणि विचार केल्यानंतर येणार आहे तर त्यासाठी यूज करा. आणि जे येतच नाही त्यामध्ये शेवटचे 15 मिनिटं यूज करा की येतं का हे ट्राय करण्यासाठी. सो हे एक स्ट्रॅटजी तुम्हाला मी इथे देते आहे. सो व्हॉट टू डू ऑर व्हॉट नॉट टू. आता ॲट द टाईम ऑफ द एक्झामिनेशन मी एवढंच सांगू शकते की निगेटिव्हवर कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते प्रॉपरली घेऊन जाणं गरजेचं आहे. पेन तुमच्याकडे असणं प्रॉपरली गरजेचं आहे. सेंटरवर गेल्यानंतर कोणीही कोणाला बोलू नये याचा अर्थ असा की काही सांगू शकत नाही. CCTV कॅमेरे असतात. तुम्ही एखाद्या प्रश्नासाठी किंवा कोणाला खुणा वगैरे करतात आणि त्यांनी जर चेक केलं किंवा तुम्हाला डिबार्ड केलं तर ते आयुष्याचं नुकसान असतं. त्यामुळे आपल्याला जेवढं येतं तेवढं प्रामाणिकपणे आपण ते सोडवून प्रयत्न करायचे आहे. शेवटच्या आता आज 7 तारीख आहे. 7 आणि 8 मॅडम उद्या तर काही जणांचा प्रवासात अर्धा दिवस जाणार आहे. तरी आम्ही काय करावं तर शेवटच्या क्षणाला तुम्ही 3 ॲक्ट वाचू शकता जे की कॉन्स्टिट्यूशनमधले प्रेसिडेंट्स, MPSC, UPSC, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि प्रिएम्बल एवढं तुम्ही वाचू शकता. त्यानंतर लिमिटेशन्स ॲक्टमधले आर्टिकल्स तुम्ही वाचू शकता. व्हॉट इज मुव्हेबल अपील्स वगैरे हे सगळ्या लिमिटेशन. त्यानंतर रेंट कंट्रोलच्या नोटीस टाईम पिरियड हे तुम्ही वाचू शकता ॲट दी एंड. त्यानंतर तुम्ही जर ट्रेनमध्ये किंवा कुठेही आहात आता लेटेस्ट एक 7-8 केस लॉ 2023-2022च्या तुम्ही पाहू शकता आणि 99 नंतर 105 मधल्या ज्या अमेंडमेंट्स आहेत ते एकदा तुम्ही ओव्हरव्ह्यू करू शकता.
एवढं मला तुम्हाला आत्ता सध्या गाईड करायला सुचतं आहे आणि मी तुम्हाला ऑन द टाईम इतकं गाईड करू शकते आहे. सो पेपर झाल्यानंतर नक्कीच आपण परत लाईव्ह भेटूया पेपर डिस्कशनसाठी. आणि आफ्टर पेपर जे काही मी तुम्हाला गेले 8 दिवस झाले कुठल्याही प्रकारे डिस्टर्बन्स करत नाही आहे. नवीन वॅकन्सीसुद्धा निघल्या आहेत, तरी पण हे पेपर झाल्यानंतरच आपण ते क्लासेस आणि ऑल दॅट डिस्कस करणार आहोत. आता सध्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा की जेवढेही माझे व्ह्यूअर्स आहेत, जेही आत्ता सध्या एक्झाम देणार आहेत आणि जेही माझे क्लासेसचे डेली स्टुडंट आहे ते तर आय होप ते सगळे ट्रेन आणि डेफिनेटली त्यांना चांगले मार्क्स पडतील आणि पडावे. सो सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक.